श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी। आता आमची संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाइम झाला आहे आणि आता हे मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये सोयाबीन भिजायला टाकलेले आणि ते झाकून ठेवले अर्धा तासासाठी। आणि इकडं मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे। आता मी ही संध्याकाळचं जेवण बनवणार आहे, तर तुमच्याशी मी हा व्हिडिओ पूर्ण शेअर करते, तर पाहत राहा। तर आता इकडं अर्धा तास झालेला आहे। आता मी सोयाबीन भिजले चांगलं। आता हे मी काढून घेणार आहे, पिळून चांगलं स्वच्छ धुवून आणि कट करणार आहे। आणि इकडं आपलं वरण भाताचे शिट्टे झालेले ते पण झालेले। आणि आता मी हे सोयाबीन कट केले पूर्ण चाकूच्या साह्याने, पोलपटवरच केलं। एक मध्यम आकाराचा कांदा घेतला तो पण कट केला आणि टोमॅटो घेतले एक आणि कोथिंबीर। तर आता कोथिंबीर थोडी जास्त घेतली कारण कोथिंबीर स्वस्त आहे म्हणून मी टाकली थोडी जास्त। कांदा टाकला मी परतायला, इथं कांदा चांगला परतून घेते। आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा। टोमॅटो ह्याच्यात माझे थोडंसं पडले ते, ह्याच्यात टोमॅटो टाकलेले, थोडासा घरचा मसाला टाकला आहे आणि लाल तिखट, हळद, धना पावडर टाकली। मावतमध्ये सूट नाही केलेलं। आता मी कट केलेलं सगळं सोयाबीन याच्यामध्ये टाकते। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, घरचा मसाला टाकला आहे थोडंसं 2 चमचे आणि 1 चमच लाल तिखट टाकले आणि कोथिंबीर, थोडीशी धना पावडर, हे सगळं टाकले मी। आणि सॉरी ते सूट नाही झालं ते माझ्याकडनं, ते सगळं मी परतून घेते। सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलं, आधी भिजायला घातलं, नंतर एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, पिळून घेतलं चांगलं आणि नंतर त्याला कट केलं मी चाकूच्या साह्याने। आता मी हे झाकून ठेवते। मी थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकायचं तुमच्या आवडीनुसार। आणि पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर हलवून घेते। माझी कढई थोडीशी छोटी आहे त्यामुळे थोडंसं हलवताना एखादा हाड तर पडतंय खाली। आता ही राहिलेली कोथिंबीर पण टाकून देते मी। आता हे झालेलं आहे आपलं। आता मी याला झाकून ठेवते थोड्या वेळासाठी झाकून ठेवते। थोडंसं पाण्याचा शिपका देते याला, म्हणजे त्याला खाली लागणार नाही, दुसरं काही नाही, याला खाली लागत नाही ते पाण्याचं शितड दिलं ना, म्हणजे मग खाली करपत नाही ते। आता मी बारीक गॅसवर ठेवलं याला। इकडं माझं पीठ मळून झालेलं आहे। आता इकडं वरण आहे, इकडं कुकरला मी वरण भाताचा डब्बा लावला होता, डाळ आणि इकडं भात आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी। मला वरण भात असलं की शेंगदाण्याची चटणी आवडते म्हणून मी शेंगदाण्याची चटणी पण केली। आता मी सगळं पसारा आवरून ठेवते। आता फक्त आपल्या चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत। आता हे पाहिलं मी पुन्हा एकदा, वाफ गेली याची चांगलं, 5 मिनटं मी याला शिजून दिलं। तर पुन्हा हलवून घेते याला मस्त। आता झालेले आपली सोयाबीन तयार आहे। सोयाबीन आपलं तयार झालेलं आहे, छान झालेले असं। आता मी तर या प्रकारे करते, आम्ही सुक्कच सोयाबीन खातात आमची, पातळीने कधी केलं नाही आणि कधी खातील का नाही मला माहीत नाही, मी आता त्यामुळे मी सुक्कच केलेलं आहे। आणि आता मी चपात्या करण्यासाठी घेते। आता इथे मी चपात्या करते। मला तुम्ही पण सांगा कमेंट करून, तुम्ही काय केले, तुमचं संध्याकाळचं काय रुटीन। माझे जे व्हिडिओ पाहतात ना, प्लीज मला सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ पाहतात कोणीतरी, म्हणजे आहे पाहणार। तर आता अंधार आहे, सॉरी ते कॅमेऱ्याला बोट लागल्यामुळे ते अंधार झाला, लाईट वगैरे नाही गेलेली।
तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मी एक ताट बनवते आता मुलांसाठी, एकेकाला बनवते ताट. तर आता या ताटामध्ये मी मांडणार आहे. तर आता मी ते मांडल्यात 2 पोळ्या, चपात्या, पोळ्या, काही पण जे तुम्ही जे म्हणता ते. आम्ही तर चपात्याच म्हणतो. आणि इकडे वरण, इकडे मी सोयाबीनची भाजी मांडली आहे. ही सोयाबीनची भाजी, वरण आणि भात. मी भात टाकले आणि इथे शेंगदाण्याची चटणी. तर अशा प्रकारे मी ताट बनवले आणि झाले आमचं तयार संध्याकाळचं जेवण. तर हे देवासाठी मी नैवेद्याचं ताट बनवलं. एक छोटंसं नैवेद्य बनवलं होता. हे देवाचं पाणी. तर या जेवायला संध्याकाळचं